गव्हर्नर एक ऑफिसर आम्ही पॅनलवरती घेतलेले आहेत, बँकिंग सिस्टीम फक्त हँडल करायला. बेसिकली अडचण काय होते की उद्योग करताना कर्ज दिले गरीब आणि रब्बी हंगामात त्याचं जर प्रमाण बघितलं नॅशनलाइज बँकांचं प्रमाण जवळपास झिरो. उगाच कर्ज शेतकऱ्यांना का म्हणतात तुम्ही कर्ज बुडवता वसुली होत नाही. इथल्या बँकांचं सांगतो फक्त बँक कोणती पुढे सगळी प्रक्रिया डिजिटल आहे. याच बँका ज्या असतात ज्या वसुलीसाठी खाजगी कंत्राटाला कंत्राट देतात आणि ते ट्रॅक्टर ओढून आणले जातात, त्यांना मारहाण केली जाते आणि पोलीस स्टेशन खाजगी गुन्हे सुद्धा दाखल होत नाही. आता बेसिकली शेतकरी कर्ज जो हा विषय आहे तो 100% राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गाव पातळीवरती विविध कार्यकारी सोसायटी या 3 स्तरीय पद्धतीने दिलं जात आहे. आज गाव पातळीवरची जी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे ती जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप करते. ज्या ज्या ठिकाणी जिल्हा बँका चांगल्या पद्धतीने कार्यक्षम आहेत त्या जिल्हा बँकांचं कर्ज वाटपाचं प्रमाण जर बघितलं तर अतिशय चांगलं आहे. काही ठिकाणी काही बँका अडचणीत आहेत, त्यात माझी स्वतःची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे जिच्याकडे गेली 7 वर्ष शेतकऱ्यांना कर्ज वाटपच नाही. फार क्वचित आता टेक्निकल अडचण तुम्हाला सांगतो, मी त्या फील्डमध्ये काम करतो म्हणून गाव पातळीवरती 10-20 लाख रुपयाचं जरी कर्ज विविध कार्यकारी सोसायटीकडनं घेतलं तर साध्या पत्रावरती तुमच्या बोजा चढवला जातो, साध्या पत्रावरती तुमचा बोजा उतरवला जातो. नॅशनलाइज बँकेकडनं तुम्ही 1 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज घेतलं तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरून मॉर्गेज करायला लागतं आणि कर्ज घ्यावं लागतं आणि ती स्टॅम्प ड्युटीच्याच माध्यमातून तुम्हाला मॉर्गेज कॅन्सल करावं लागतं. हा शेतकऱ्यांचा आर्थिक लॉस होतो. नॅशनलाइज बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं प्रमाण कमी आहे हे वास्तव आहे, पण नॅशनलाइज बँकांसाठी जे प्रपोजल द्यावं लागतं साधारणतः तो एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला लागतो.
शिवसेना संलग्नित अखिल भारतीय शिवउद्योग सहकार सेना महासंघ हा सहकार आणि उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारा महासंघ आहे, जो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करतोय. आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी उद्योग आणि सहकार क्षेत्रातल्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेत आहोत. त्याचबरोबर त्या अडचणींवरती मात करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ आपल्याला कसा मिळवून देता येईल त्याचा विचार करत आहोत. त्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी सर्वसामान्य महिला